Next article is Mendel's experiment. मेंडेलनी त्याच्या एक्सपेरिमेंटसाठी स्वीट पी हे प्लांट सिलेक्ट केलं. या प्लांटला ग्रीन पी, गार्डन पी अशी पण कॉमन नावं आहेत. The scientific name of this plant is Pisum sativum. हे या प्लांटचं सायंटिफिक नेम आहे. या पायसम सटायवम हा पॅपिलिओनॅसी आत्ता या फॅमिलीला आपण फॅबॅसी असंही म्हणतो. या फॅमिलीचा हा मेंबर आहे. यामध्ये पॅपिलिओनॅसियस टाइप ऑफ करोला आहे. पॅपिलिओनॅसियस, मग त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे एक मोठा पेटल आहे, त्याला आपण म्हणतो स्टँडर्ड. त्याला दोन्ही साईडला दोन इथं काय आहेत, विंग्ज आहेत, आणि खालच्या बाजूला हे कील किंवा कॅरिना, याला आपण स्टँडर्ड म्हणतो. हे विंग, हे कील किंवा त्यालाच कॅरिना. याच्यामध्ये स्टॅमिन जे आहेत, 9 स्टॅमिनचा एक ग्रुप आहे आणि एक स्टॅमिन सेपरेट आहे. 10 स्टॅमिन्स आर प्रेझेंट इन विच 9 आर युनायटेड अँड 1 इज फ्री. डिप्लॉइड किंवा 2n क्रोमोसोम नंबर जो याचा आहे हा आहे 14, म्हणजे हॅप्लॉइड नंबर आहे 7. आता काही जण म्हणतात की हे 7 क्रोमोसोम्स, हे 7 जे कॅरेक्टर्स आहेत त्या 7 कॅरेक्टर्स, कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर जे आहेत त्याच्या आहेत त्या 4 क्रोमोसोमवर असतात त्याचे जीन्स, असंही काही जणांनी सांगितलेलं आहे. तर असं हे स्वीट पीचं प्लांट त्यांनी आपल्या एक्सपेरिमेंटसाठी सिलेक्ट केलं. पण याच्यातून आपल्याला क्वेश्चन निर्माण होतात की इतके सगळे प्लांट असताना त्यांनी त्याच्या एक्सपेरिमेंटसाठी स्वीट पीचं प्लांट का सिलेक्ट केलं. दॅट इज अ रिझन्स ऑफ सिलेक्शन. रिझन्स ऑफ सिलेक्शन. त्यानं स्वीट पी किंवा ग्रीन पी, गार्डन पी, पायसम सटायवम हेच प्लांट त्याच्या एक्सपेरिमेंटसाठी का सिलेक्ट केलं याची कारणं काही इथं दिलेली आहेत. नंबर 1, पी प्लांट इज इझी टू कल्टिवेट अँड कॅन बी हँडल्ड इझिली. हे हँडल करणं अतिशय सोपं आहे. कल्टिवेशन याचं अतिशय सोपं आहे. पी प्लांट प्रोड्युसेस लार्ज अँड बायसेक्शुअल फ्लावर्स. या प्लांटमध्ये लार्ज आणि बायसेक्शुअल फ्लावर्स आहेत. फ्लावर्स आर सेल्फ पॉलिनेटेड. हे फ्लावर्स सेल्फ पॉलिनेटेड आहेत. सो इट इज इझी टू क्रॉस पॉलिनेट देम आर्टिफिशियली. फ्लावर्स हे सेल्फ पॉलिनेटेड असल्यामुळं त्यांना आर्टिफिशियली क्रॉस पॉलिनेट करणं शक्य आहे, इझी होत आहे. पी प्लांट हे ॲन्युअल प्लांट आहे.
शॉर्ट लाईफ सायकल जे आहे त्याचं लाईफ सायकल शॉर्ट ड्युरेशनचं आहे. 3-4 महिन्यामध्ये त्याचं लाईफ सायकल कंप्लीट होतं. त्यामुळं मेनी जनरेशन्स कॅन बी स्टडीड इन शॉर्ट टाइम. हा त्याचा फायदा आहे. लाईफ सायकल ऑफ पी प्लांट इज ऑफ शॉर्ट ड्युरेशन, सो मेनी जनरेशन्स कॅन स्टडीड इन शॉर्ट टाइम. In each generation, large number of fertile seeds are obtained. प्रत्येक जनरेशन मध्ये मोठ्या प्रमाणावरती फर्टाईल सीड्स मिळतात आणि ते सीड नेक्स्ट जनरेशनसाठी भरपूर फर्टाईल सीड्स अवेलेबल होतात. हे पण एक त्यामागचं कारण आहे. पी प्लांट इज ट्रू ब्रीडिंगसाठी अतिशय योग्य असं असणारं प्लांट आहे. ट्रू ब्रीडिंग आहे. पी प्लांट शोज मेनी कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स. 7 pairs of contrasting characters are present in pea plant. कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर म्हणजे एकाच कॅरेक्टरचे 2 अपोजिट फॉर्म, अल्टरनेट फॉर्म. समजा हाईट, टॉल आणि डॉर्फ. कलर, एखादं समजा आपल्यामध्ये म्हटलं तर उंच आणि बुटका, कॉन्ट्रास्टिंग झाले हाईटचे फॉर्म. कलर, काळा गोरा, कॉन्ट्रास्टिंग फॉर्म झाले कलरचे आपल्यामध्ये. तशा प्रकारच्या 7 पेअर्स कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरच्या त्याला यामध्ये मिळाल्या. अँड मोस्ट इम्पॉर्टंट ही वॉज लकी इन सिलेक्शन ऑफ मटेरियल. हिज चॉईस वॉज एक्सलंट बिकॉज all pea plants are completely dominant. Complete dominance त्याच्यामध्ये त्याला मिळाला. There is no single case of incomplete dominance. एकही इनकम्प्लीट डॉमिनन्सची केस त्याला यामध्ये मिळाली नाही आणि त्यामुळंच ऑल पी प्लांट्स वेअर कम्प्लिटली डॉमिनंट. आणि हीच ती कारणं आहेत की ज्या कारणांमुळं मेंडेलनी त्याच्या एक्सपेरिमेंटसाठी स्वीट पी हेच प्लांट सिलेक्ट केलं. दीज आर रिझन्स ऑफ सिलेक्शन मागची ही कारणं झाली. आता जो एक्सपेरिमेंट त्यांनी केलेला आहे त्याची प्रोसिजर काय? प्रोसिजर ऑफ एक्सपेरिमेंट त्यांनी काय केलं, जे पॅरेंटल प्लांट घेतले, पहिले पॅरेंटल प्लांट त्यांनी सिलेक्ट केले आणि ते पॅरेंटल प्लांटची प्युरिटी ॲटलिस्ट 3 जनरेशन पर्यंत तरी त्याची प्युरिटी चेक केली. आणि प्युरिटी चेक केल्यानंतर मग त्यांनी 2 प्युअर प्लांट जे आहेत ते सेपरेट प्लॉटमध्ये कल्टिवेट केले. फॉर एक्झाम्पल टॉल पी प्लांट, इथं टॉल पी प्लांट कल्टिवेट केले आणि दुसऱ्या प्लॉटमध्ये समजा डॉर्फ पी प्लांट कल्टिवेट केले. हा पॅरेंट नंबर 1, हा पॅरेंट नंबर 2. आणि हे कल्टिवेट केले. नाउ दे आर कॉल्ड ॲज पॅरेंट्स. आता हे पॅरेंट ग्रो झाल्यानंतर यांना फ्लावर बड ज्यावेळी येतील त्यावेळी त्यांनी इमॅस्क्युलेशन ही स्टेप वापरली.
म्हणजे त्यापैकी समजा आपण टॉल हा फिमेल पॅरेंट गृहीत धरला आणि डॉर्फ हा मेल पॅरेंट गृहीत धरला, तर या ठिकाणी जे बायसेक्शुअल फ्लावर असेल, बायसेक्शुअल फ्लावर असेल, तर त्या बायसेक्शुअल फ्लावरमधून स्टॅमेन कट करणे, स्टॅमेन काढून टाकणे, रिमूव्हल ऑफ स्टॅमेन्स फ्रॉम बायसेक्शुअल फ्लावर इज कॉल्ड ॲज इमॅस्क्युलेशन. जो फिमेल पॅरेंट आहे त्या फिमेल पॅरेंटमध्ये आपण अशा प्रकारे बायसेक्शुअल फ्लावरमधून स्टॅमेन काढून टाकतो, कारण ते बायसेक्शुअल आहे, सेल्फ पॉलिनेशन इथं होऊ द्यायचं नाही, म्हणून अशा प्रकारे आपण बायसेक्शुअल फ्लावरमधून स्टॅमेन काढून टाकले. आणि स्टॅमेन काढून टाकल्यानंतर पुढं ते जे फ्लावर्स आहेत त्यांना पेपर किंवा पॉलिथिन बॅगनं कव्हर केलं, त्याला आपण म्हणतो बॅगिंग. इमॅस्क्युलेटेड फ्लावर्स आर कव्हर्ड बाय पेपर ऑर पॉलिथिन बॅग, दॅट इज कॉल्ड ॲज बॅगिंग. कारण दोन नको असलेल्या प्लांटमध्ये पॉलिनेशन होऊ नये यासाठी अशा प्रकारची व्यवस्था केलेली आहे. बॅगिंग. बॅगिंग नंतर त्यांनी आता समजा हे मेल आहे, आता फ्लावर मॅच्युअर झाले, बड कंडिशनमध्ये असताना इमॅस्क्युलेशन केलंय, आता फ्लावर मॅच्युअर झाले. मॅच्युअर झाल्यानंतर या मेल प्लांटचे पोलन ग्रेन्स त्यांनी काढले आणि ते पोलन ग्रेन ह्या बॅग काढून टाकल्या आणि ते पोलन ग्रेन याच्या फिमेल फ्लावरवरती डस्ट केले. त्याला आपण म्हणतो क्रॉस पॉलिनेशन किंवा क्रॉसिंग. क्रॉसिंग केलं, दोन प्लांटमध्ये क्रॉस करून आणला, क्रॉस पॉलिनेशन केलं. आणि क्रॉस पॉलिनेशन केल्यानंतर या फिमेल पॅरेंटकडनं जे सीड आपल्याला मिळतील, ते सीड्स कसे असणार, आता हायब्रिड सीड्स असणार. दे आर कन्सिडर्ड ॲज अ हायब्रिड सीड्स. आणि मग हे हायब्रिड सीड कल्टिवेट केले, आणि त्यांनी मिळवलं पहिलं जनरेशन. त्या पहिल्या जनरेशनला आपण म्हणतो फर्स्ट फिलियल किंवा F1 जनरेशन. पुन्हा या F1 जनरेशनमध्ये F1 into F1 याला आपण सेल्फिंग म्हणतो, आणि त्याच्यापासून त्यांनी मिळवलं F2 जनरेशन. पुन्हा त्यांनी F3 पर्यंत जनरेशन मिळवलेले आहेत. F3 जनरेशन पर्यंत त्यांनी जनरेशन मिळवलेले आहेत. आता हा अतिशय सोपा हायब्रिडायझेशनचा एक्सपेरिमेंट आहे. यामध्ये आपण काय करतो, दोन प्युअर प्लांट आहेत, त्याची प्युरिटी अगोदर ते सिलेक्ट करतो, त्याची प्युरिटी आपण चेक करतो, आणि मग दोन पॅरेंट दोन सेपरेट प्लॉटमध्ये आपण कल्टिवेट करतो. ते झाले पॅरेंट्स. ते ग्रो झाल्यानंतर फ्लावर बड ज्यावेळी ॲपियर होतात त्यावेळी मग आपण जो फिमेल पॅरेंट त्यातला घेतला आहे, आपण एकाला फिमेल आणि एकाला मेल पॅरेंट म्हणणार. जो फिमेल पॅरेंट आहे त्यामधून स्टॅमेन अँथर्स काढून टाकतो. दॅट रिमूव्हल ऑफ स्टॅमेन्स ऑर अँथर्स फ्रॉम बायसेक्शुअल फ्लावर ऑफ फिमेल पॅरेंट, दॅट इज इमॅस्क्युलेशन. सेल्फ पॉलिनेशन होऊ नये म्हणून हे केलं आपण. त्यानंतर दुसरे कुठले पोलन ग्रेन त्याच्यावर पडू नये म्हणून बॅगिंग केलं. इमॅस्क्युलेटेड फ्लावर्स आर कव्हर्ड बाय पॉलिथिन ऑर पेपर बॅग. त्यानंतर फ्लावर मॅच्युअर झाल्यानंतर मेल पॅरेंटचे पोलन ग्रेन काढले, फिमेल फ्लावर जे आहेत त्यातली पॉलिथिन बॅग पेपर बॅग काढून टाकली आणि त्याच्यावरती ते डस्ट केले. अशा प्रकारे डस्टिंग ऑफ पोलन ग्रेन्स ऑफ मेल पॅरेंट ऑन स्टिग्मा ऑफ फिमेल फ्लावर, दॅट इज कॉल्ड ॲज क्रॉस पॉलिनेशन ऑर क्रॉसिंग. आणि शेवटी याच्यापासून या फिमेल पॅरेंटकडनं जे सीड्स मिळतात ते हायब्रिड सीड्स, ते सीड कल्टिवेट केल्यानंतर आपल्याला मिळतं F1 जनरेशन. आणि F1 जनरेशनमध्ये सेल्फिंग करून F2 जनरेशन मिळतं आणि F3 जनरेशनपर्यंत मेंडेलनी काम केलेलं आहे.
ही झाली या एक्सपेरिमेंटची प्रोसिजर. आता यामध्ये त्याला कन्क्लुजन्स काय मिळाले, किंवा ऑब्झर्वेशन्स काय आहेत, काय ऑब्झर्व केलं यामध्ये त्यांनी. पहिलं ऑब्झर्वेशन, when two pure plants are crossed, दोन प्युअर प्लांट क्रॉस केल्यानंतर पहिल्या जनरेशनमध्ये F1 जनरेशनमध्ये सर्व प्लांट टॉल मिळतात, एकाच प्रकारचे मिळतात, कारण टॉल ही डॉमिनंट कॅरेक्टर आहे. पहिल्या जनरेशनमध्ये डॉर्फ प्लांट म्हणजेच रेसेसिव्ह कॅरेक्टर, डॉर्फ प्लांट मिळत नाहीत कारण ती रेसेसिव्ह कॅरेक्टर आहे. आणि F2 जनरेशनमध्ये मात्र टॉल पण मिळतात, डॉर्फ पण मिळतात, आणि हे 3:1 या रेशोमध्ये आपल्याला मिळाले. अशा प्रकारचे ऑब्झर्वेशन्स किंवा कन्क्लुजन्स त्याला या एक्सपेरिमेंटमधून मिळाले. त्यानंतर ज्यावेळी मेंडेल एक्सपेरिमेंट करत होता तर अशा प्रकारचे एक्सपेरिमेंट अनेक सायंटिस्ट करत होते. बाकीचे सायंटिस्ट त्याच्या एक्सपेरिमेंटमध्ये फेल गेले आणि मेंडेल मात्र सक्सेस झाला. त्याच्या सक्सेसची कारणं काय, रिझन्स ऑफ सक्सेस, मेंडेलच्या सक्सेसची कारणं काय. नंबर 1, ही केप्ट रेकॉर्ड ऑफ एव्हरी क्रॉस, जेवढे क्रॉस त्यांनी केले, 2 ते 3,000 क्रॉसेस त्यांनी केलेले आहेत, प्रत्येक क्रॉसचं रेकॉर्ड व्यवस्थित ठेवलं. सेकंड, ही ॲक्युरेटली पॉइंटेड आउट मिस्टेक्स डन बाय अर्लियर वर्कर्स, म्हणजे जे बाकीचे लोक काम करतात त्यांनी काय चुका केल्या, अशा चुका आपल्या एक्सपेरिमेंटमध्ये त्यांनी होऊ दिल्या नाहीत. ही स्टडीड इनहेरिटन्स ऑफ one character at a time for first time. म्हणजे सुरुवातीला त्यांनी काय केली, एकच कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर विचारात घेतली, टेस्टिंग केलं, सक्सेस झाल्यानंतर मग त्यांनी 2 कॅरेक्टर एकावेळी कन्सिडर केल्या, टेस्ट केल्या, सक्सेस झालं. नंतर 3 कॅरेक्टर एकत्र कन्सिडर केल्या, टेस्ट केल्या, सक्सेस झाला. असा स्टेप बाय स्टेप तो गेलेला आहे. पण बाकीचे वर्कर्स जे आहेत, अदर वर्कर्स कन्सिडर्ड मेनी कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स ॲट अ टाइम, म्हणून ते फेल गेले. हे अतिशय महत्त्वाचं कारण त्यामध्ये सांगितलं जातं. पुढचं कारण आहे, ही वॉज लकी इन सिलेक्शन ऑफ मटेरियल. तो मटेरियल सिलेक्शनच्या बाबतीमध्ये अतिशय लकी ठरला. हिज चॉईस वॉज एक्सलंट बिकॉज पी प्लांट इज ट्रू ब्रीडिंग साठी अतिशय योग्य प्लांट त्यांनी त्याच्यासाठी निवडलेला आहे. पी प्लांट शोज, बाकीची कारणं तिकडं मगाशी केली स्टडी त्याचीच रिपीट होणार. कंप्लीट डॉमिनन्स त्याला यामध्ये मिळाला. पी प्लांट्स आर कम्प्लिटली डॉमिनंट. ऑल पी प्लांट्स आर कम्प्लिटली डॉमिनंट
देर इज नो सिंगल केस ऑफ इनकम्प्लीट डॉमिनन्स. हे त्याच्या सक्सेसचं अतिशय महत्त्वाचं दुसरं कारण आहे. अँड पी प्लान शोज मेनी कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स. या पी प्लांटमध्ये अनेक कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स, 7 पेअर्स ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स त्याला मिळाल्या. आणि हीच ती कारणं आहेत की त्या कारणांमुळं मेंडेल त्याच्या एक्सपेरिमेंटमध्ये सक्सेस झाला आणि बाकीचे वर्कर्स ते फेल गेले. सो दीज आर रिझन्स ऑफ सक्सेस.